तर खासदार उदयनराजे भोसले यांनी टॅक्सी चालकांच्या मागण्यांना समर्थन देताना एक डायलॉगबाजी केलेली आहे। टॅक्सी चालकांच्या समर्थनार्थ उदयनराजे पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलेत। मात्र आपल्या डायलॉगबाजीसाठी फेमस असणाऱ्या राजेंनी काय डायलॉगबाजी केली आहे ती आपण पाहूया। एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं खुद की भी नहीं सुनता। महाबळेश्वर मध्ये आलेल्या उदयनराजे भोसले यांनी म्हटलेल्या डायलॉगची फक्त महाबळेश्वर मध्येच नाही तर संपूर्ण साताऱ्यात चर्चा सुरू झाली आहे। आपल्या बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयनराजे यांनी महाबळेश्वर मधील टॅक्सी चालकांच्या मागण्यांना पाठिंबा दिला। पाठिंबा देताना त्यांनी फिल्मी डायलॉग मारत रेंट अ बाईक या योजनेला विरोध केला। एक डायलॉग है, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं खुद की भी नहीं सुनता। खास असेल ना करून दाखवा। महाबळेश्वरमध्ये उद्योगपती हिरालाल दर्डा यांच्या कंपनीतर्फे भाड्यानं बाईक देण्याची योजना आणण्यात आलेली आहे। या योजनेमुळे टॅक्सी चालकांच्या पोटावर पाय येणार असल्याचं या टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे। महाबळेश्वर पाचगणीत हायलाइट करून त्याच्यावर तो घाला घालण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि हा हिरालाल दर्डा जी कोण व्यक्ती आहे ही आमच्या विरोधात जे काय इथे रेल्वे मोटरसायकल चालू करत आहे आणि असा जर प्रकार झाला तर आम्ही आमच्या महाबळेश्वर आणि पाचगणी शहरातील सर्व टुरिस्ट आणि काळे पिवळे टॅक्सीची वाहनं ही RTO कार्यालयामध्ये जमा करून आम्ही आमचा निषेध व्यक्त करणार आहोत। या टॅक्सी चालकांनी परिवहन विभागाला ही योजना सुरू न करण्याची विनंती केली होती। मात्र तरीही परिवहन विभागानं या योजनेसाठीचा परवाना दिला। यामुळे टॅक्सी चालकांनी बंद पाळून आपला निषेध नोंदवला। बंद दरम्यान मोर्चा देखील काढण्यात आला। या सगळ्या ड्रामामध्ये उदयनराजेंची एंट्री झाल्यानं हे प्रकरण गंभीर आणि रंगतदार बनत चाललेलं आहे। विकास भोसले, जय महाराष्ट्र, महाबळेश्वर।